आपलं ट्रॅक्टर शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे तेव्हा आपले मित्र राहुल सर तयारी चालू आहे ट्रॅक्टरला सगळं नीटनेटकं जोडून द्यायची थोड्या वेळाने वॉशिंग करायची ट्रॅक्टर आता राहुल मदत करणार ट्रॅक्टर हा अगदी चालू आहे मीच आहे चालू आहे तुझे का हा शिवनेरी किल्ल्यावर ट्रॅक्टर अगदी जायचं काहीच आपल्याला विषय नाही चालेल का राहुल सर महाराज तुमचं काय म्हणणं आहे आमचं काय नाही म्हणणं हा फक्त एवढंच म्हणणे आमचं लवकर आहे ना आम्ही कधी जायचं 7 वाजता तुम्हाला यावं लागेल रात्री काय विषय झाला आपला हा संध्याकाळी किल्ल्यावर हा ट्रॅक्टर जाणार आहे आपला हे काय निघालोच आता राहुल सर मदत करायला आले बघा स्पेशल ट्रॅक्टर धुवायला वेळेला काय बसतो 5 मिनिट तो धुवून घेऊन घे राहुल कसं काय यायचं संध्याकाळी येणार का येणार ना का नाही येणार हा येणार ना आपल्याला जायची ट्रॅक्टर घेऊन चालू करायचं म्हणलं ऐकत नाही ना सोलर जिंदाबाद सोलरच्या पाण्यावरती सोलरची कृपा आहे आपल्यावरती पाणी नाही नाही जायचं ट्रिप मध्ये आपले मित्र सोहम गायकवाड यांचं स्वप्न होतं की शिवनेरी किल्ल्यावरती आपण शिवजयंतीच्या दिवशी ट्रॅक्टर घेऊन जायचं आमचं मागच असं बोलणं झालं होतं की पुढच्या वर्षी आपण नवीन ट्रॅक्टर घेऊन जायचं शिवनेरी किल्ल्यावरती म्हणजे बोलता बोलता ठरलं होतं आणि त्यानुसार बघा आपण नवीन ट्रॅक्टर घेतला आहे दिवाळीत आणि आता उद्या शिवजयंती आहे आज संध्याकाळी ट्रॅक्टर घेऊन निघायचं इथून तसं नियोजन झालं आहे आता सोहमदादांनी नियोजन केले अजून पण ट्रॅक्टर आहेत काही आपल्याला फोन केला होता त्यानुसार ट्रॅक्टर व्यवस्थित धुवून वगैरे ठेवला आहे आताच धुवून झाला आहे आता थोड्या वेळाने व्यवस्थित नियोजन करून निघायचे मेन सूत्रधार हा माणूस आहे मेन सूत्रधार आहे तुम्हीच ठरवले नियोजन कोणी केलं नियोजन ट्रॉलीत काय काय नियोजन केलं बघू दे मला अरे वा सगळे तयारीच चाललेत कार्यकर्ते थोडी हाय बरोबर आहे काय अडचण नाही थोडी लेवल वरती वरून पण राहू तेवढी पाहिजे काय अडचण नाही सोमदाल मानलं पाहिजे बरं माणसाने नियोजन केलं म्हणजे केलंच सोमदादा नियोजन आपलं परफेक्ट झाला केलं चांगलं म्हणायचं काय विषय ते गळ्यात काय घातलंय पण नवीनच हा मग भारी वाटतंय टीम चाललेली शिवनेरीला स्वप्नील सर आहे सचिन सर आहे रावदादा आहे सागर सर ड्रायव्हिंग करतात आणि मी आपला ट्रॅक्टर गेलाय पुढं मगाशी सोहम सर आणि बाकीचे गँग ट्रॅक्टर घेऊन गेलेत
आता आम्ही चाललोय गाडी घेऊन. आपण किती 1 तास झालाच निघलेलो आहे ना. आता नारायणगावच्या जवळ आलोय आपण. ट्रॅक्टर आहेत आता जवळ आलेत पुढे. जाऊयात आता बघू. हे बघा रोडने आता शिवभक्त चाललेले. आज ह्या रोडने सगळे अशीच गर्दी बघायला भेटते. भरपूर लोक येतात गाड्यांना असे झेंडे वगैरे लावून. टू व्हीलर वरती बरेच जण असतात. आम्ही पण टू व्हीलर वरती बरेच वर्ष गेलो. सागर आपण 3-4 वर्ष टू व्हीलर जात होतो ना. 4 वर्ष. हा आम्ही टू व्हीलर वरती 3-4 वर्ष गेलो ज्योत आणायला वगैरे. नंतर आता फोर व्हीलर घेऊन जायला लागलो. नाही तर टू व्हीलरवर जाण्याची मजाच वेगळी. थंडी वाजते, परत येताना पण थंडी वाजते. म्हणजे वातावरण एकदम थंड असते. आपण येतो लेट किल्ल्यावरती चढायचं, परत ज्योत घेऊन खाली यायचं, येताना परत टू व्हीलरवरती मजा येते एकदम खरोखर. बघा इथे काहीतरी नियोजन आहे काहीतरी. हे ठिकठिकाणी आता आपल्याला असं पाहायला भेटणार. कारण बरेचसे लोक येणाऱ्या लोकांची सेवा करतात, नाश्ता पाण्याची सोय करतात. हा रोड आहे शिवनेरीला जाणारा. आता आम्ही मलठण मधून नारायणगावचा जो रोड आहे त्या रोडने चाललेलो आहे. नारायणगावच्या जवळ आलोय आम्ही. पाहू शकतो कसा मावले आता नारायणगाव चौकातून. नाही बायपासने बरेच लोक जातात ना. त्या साईडने आता गाड्यांचं थोडंसं प्रमाण कमी आहे पेटतून. त्या साईडने लोक जास्त. डेकोरेशन बघा कसं केलंय. त्यांनी ते प्रवेशद्वार बनवले ना. आता मागच्या तिकून आलतो. हा आपण त्या रोडने आलो. स्टोरी काढा. आपण इथे डान्स केला होता. तिथं डान्स केलता. काय स्वॅग चालू आहे. इथे ट्रॅक्टर भेटलेला आपल्याला. सोम सर आम्ही आलो 5 जण. नमस्कार. पब्लिक आहे तरी अजून गर्दी वाढ ना. इकडे दादा ट्रॅक्टर आहे. मावळे राव. मजा आली का? एवढा अंधार तरी मजा आली की नाही? ते थांबून विचारत होते ट्रॅक्टर काय कसं काय. हा
किल्ल्याकडे जातो. हे बघा आपण पाहू शकतो इथून पुढं पाय किल्ल्याकडे जावं लागते कारण खाली खूप सगळ्या गाड्या जाम झाल्या. किल्ला पाहू शकतो आपण लाइटिंग केलेली हा किल्ला आहे.